भाजपाची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे। आज केंद्रीय कार्यालय जिथे निवडणूक फक्त एकच नाही आहे, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका या सगळ्या निवडणूक आणि पदवीधर सगळं निवडणुकीसाठी एक केंद्रीय स्थान राहणार आहे। त्यामुळे याचं आम्ही केंद्रीय कार्यालय म्हणून त्याचं परिवर्तन केलेलं आहे आणि आजपासून इथेच आमचं सर्व चर्चा भेटीगाठी इथे होणार। आगामी निवडणुकांसाठी मित्रपक्षांची काही चर्चा वगैरे झाली? अद्याप नाही। त्यांची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार आहोत। कार्यकर्त्याची काय भावना आहे? आपल्या कार्यकर्त्यांचं असं आहे की आमच्याकडे अर्ज येत आहेत आणि या अर्जावर चर्चा केल्यानंतर मग आम्ही ठरवू काय। पदवीधरसाठी प्रदेश पातळीवर निर्णय झालेला की लढवायचे झाले, त्यामुळे आम्हाला जे काही आदेश मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांनी दिलेत त्यामुळे नोंदणी आम्ही सुरू केली। मी कुठल्याही निर्णयापर्यंत अद्याप पोहोचलेलो नाहीये। मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मेहनत आम्ही करतोय, लोकांचा प्रतिसाद ज्या पद्धतीने आम्हाला आहे, त्यामधून नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष यशस्वी ठरणार आहे। साहेब, पहिल्यांदाच विधानसभेत जे आमदार निवडून गेलेले आहेत त्यांना 54 आमदारांना 5 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे। स्थानिक स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी असल्याची टीका विरोधकांकडून होते। मोर्चे बांधणीच्या निवडणुकीसाठी नाहीच आहे, एरवी पैशाची अडचणी आहेत, परंतु पहिल्यांदा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना सुरुवातच त्यांची आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी सुरुवातीला विकास कामांना निधी मिळाला पाहिजे या हेतूने तो निर्णय घेता। बाकी सर्व कालांतराने सर्वच निधी मिळणार आहे। बरं साहेब, काँग्रेसचे भाई जगताप म्हणत आहेत राज ठाकरेच काय उद्धव ठाकरे सोबत सुद्धा आम्हाला आघाडी करायची नाहीये, हा मोठा घटस्फोट केला। तो निर्णय काँग्रेस आणि त्यांच्यात आमचा काय संबंध आहे? बरं, या दोघांच्या वादात तुम्ही कसं पाहता? या काँग्रेस आणि शिवसेना आघाडी यातून काही निवडणुकीचा स्टंट आहे, एकमेकांवर बोलत राहायचं आणि मग आपापली वोट बँक सिक्युअर करण्याचा प्रयत्न। अजून यादीचेच प्रोसेस सुरू आहे, इतर बहुमत येईल।